नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. मित्रांनो, जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये जर आपण ॲप्लिकेशन स्टेटस पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पेंडिंग दाखवतं, रिव्ह्यू दाखवतं, इन रिव्ह्यू दाखवतं. जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर अप्रूव्ह दाखवतं, फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट दाखवतं. पण आता एक नवीनच ॲप्लिकेशन स्टेटस आलेलं आहे, ते म्हणजे रिसबमिट. रिसबमिट म्हणजे काय तर त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदा होईल. तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम त्या वेबसाईट पोर्टलवरती यायचं आहे. वेबसाईट पोर्टलवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली जो काही कॅप्चा दिला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर मी खाली कॅप्चा टाकून घेतोय. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे लॉग इन सक्सेस दाखवला आहे. लॉग इन सक्सेस दाखवल्याच्या नंतर इथे तुम्हाला केलेला अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. केलेला अर्ज याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते तुम्ही पाहू शकता. माझे जे काही मी 3 फॉर्म भरले होते त्याचे 2 फॉर्म आणखी पेंडिंगला आहेत. आणि जे काही नवीन एक तुम्हाला रिसबमिट म्हणून ऑप्शन आलेला आहे ॲप्लिकेशन स्टेटस, ते कशामुळे आलेलं आहे तर ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला काहीतरी तुमचं चुकलेलं आहे त्याच्यामुळे ते काय म्हणते परत तुमचं फॉर्म भरू शकता तुम्ही. तर आय बटनवरती क्लिक करायचे. तिथे क्लिक केल्याच्या नंतर सर्वात शेवटी यायचं आहे तुमचा कशामुळे फॉर्म रिसबमिट करायला सांगितलं आपल्याला ते इथे दाखवतं. तुम्ही खाली पाहू शकता ॲडमिन टाईप दिला आहे, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेटस दिलेला आहे, रिसबमिटेड, रिमार्क दिला आहे, आधार कार्ड नॉट अपलोड आणि रिझन दिलं आहे. मित्रांनो, रिझन म्हणजे कारण दिलं आहे, प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमचं जे काही आधार नंबर आहे आणि ते डॉक्युमेंट्स काय करायच्यात तुम्हाला परत अपलोड करायच्यात. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो रिसबमिट दाखवला आहे. रिसबमिट दाखवल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता ह्याला कसं एडिट करायचं ही सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, इथं एडिट करायला तुम्हाला इथं ऑप्शन आलेला आहे. रिसबमिट जर आले असेल तुम्हाला पण तर इथं तुम्हाला एडिट म्हणून एक ऑप्शन येतं. इथं तुम्ही साईटला पाहू शकता पेन्सिलच्या ह्याच्यामध्ये आहे. तिथं क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आधार नंबर, तुमचा जो काही आधार नंबर आहे तो टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो परत अपलोड करायचा आहे. तुमचं जे चुकलं आहे ते परत अपलोड करायचं आहे मित्रांनो. आणि अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे परत सबमिट करायचं आहे. परत सबमिट केल्याच्या नंतर तुमचं जे काय ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते काय दाखवून पेंडिंग दाखवून आणि काही दिवसांनी तुमचं पण जे फॉर्म आहे तो अप्रूव्ह होऊन जाईल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की ह्या व्हिडिओचा फायदा त्यांना देखील होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.